फक्त तांदूळ आणि चिकन असेल तर आजची रेसिपी अजिबात मिस करू नका। आज मी दाखवणार आहे असा चिकन पुलाव की प्रत्येक तांदळाचा दाणा मोकळा कसा करायचा, चिकन एकदम रसाळ आणि चवदार कसा बनवायचं, अशी रेसिपी तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। या पद्धतीने आपण ही करूया। चला तर मग रेसिपी सुरू करूया। हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये आज आपण इथे करत आहोत घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हॉटेल स्टाईल चिकन पुलाव। हां फ्रेंड्स, चिकन पुलाव अगदी बिर्याणीसारखा आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर कधी बिर्याणी खावीशी वाटत असेल तर अगदी 30 मिनिटांमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा हा चिकन पुलाव। चला लगेच सुरू करूया। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन जे आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता इथे मसाले पाहूया। 1 वाटी दही घेतलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, हल्दी पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि बेडगी मिरची पावडर, अर्धा लिंबाचा रस लागणार आहे। तर सर्वात आधी हा जो लिंबू आहे तो आपल्याला या चिकनवरती टाकायचा आहे, लिंबाचा रस। त्यानंतर इथे दही घेतलेली आहे, ताजी दही वापरायची आहे, अजिबात आंबट दही घेऊ नका। अर्धी वाटी दही घेतले। त्यानंतर हल्दी पावडर टाकूया अर्धा टीस्पून। त्यानंतर टाकायचं आहे लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून, धना पावडर 1 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून। त्यानंतर इथे घेतलेला आहे बिर्याणी मसाला 1 टेबलस्पून, चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे आहे बेडगी मिरची पावडर कलर येण्यासाठी 1 टेबलस्पून। खूप मस्त कलर येतो, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घेतलेली आहेत, थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। सर्व पिसांना हा जो मसाला आहे तो छान आपल्याला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता 20 मिनिटांसाठी मी हा मॅरिनेट होण्यासाठी ठेवत आहे। तोपर्यंत आपण इथे तांदूळ सुद्धा भिजवून घेऊया। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, लांब दाण्याचा तांदूळ आहे हा। आपण या वाटीने आपण मोजून घेणार आहोत, कारण याच वाटीने आपल्याला पाण्याचे प्रमाण टाकायचं आहे। तर इथे आपण 2.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर ही वाटी साईडला ठेवायची आणि याच वाटीने पाण्याचे प्रमाण आपण टाकणार आहोत। तर तांदूळ जे आहे ते आपल्याला 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहे। जेवढा छान तुमचा तांदूळ भिजेल तेवढे तुमची जी पुलाव आहे तो मस्त असा छान शिजला जातो आतपर्यंत आणि दाना दाना मस्त मोकळा मोकळा होतो। तोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण इथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो अशा प्रकारे चिरून घेऊया। कांदा आपल्याला अशा प्रकारे पातळ उभा पातळ चिरून घ्यायचा आहे आणि 1 टोमॅटो थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे। आलं लसणची पेस्ट घेतलेली आहे 1 टेबलस्पून आणि त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची पाने। पहा मस्त असे 15 ते 20 मिनिटं झालेलं आहे। आपलं चिकन जे आहे मॅरिनेट झालेलं आहे। चला लगेच आता फोडणी देऊया। सर्वात आधी गॅस चालू करूया आणि गॅसवर पातेलं ठेवूया। त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकूया। मी इथे 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत। यामध्ये जर एखादा खडा मसाला नसेल तुमच्याकडे तरी कमी जास्त असेल तर चालू शकतो। खडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण उभा पातळ चिरलेला कांदा याच्यामध्ये टाकूया। हा जो कांदा आहे आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या तेलामध्ये। खडे मसालेमध्ये मी इथे टाकलेला आहे शहाजिरा, जिरे, 1 मोठी इलायची, दालचिनी, जावेत्री आणि 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काली मिरी एवढं घेतलेलं आहे। याच्यातला एखादा नसेल तर चालू शकतो। आता आपल्याला याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट टाकायची आहे 1 टेबलस्पून। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि छान गॅस बारीक करून आपल्याला हा मसाला मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पहा कलर मस्त आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो एकच वापरा, जास्त टाकू नका, कारण आपण याच्यामध्ये लिंबू आणि दही सुद्धा टाकलेला आहे। त्यासाठी एकच टोमॅटो टाकायचा आहे, कारण हा चिकन पुलाव आहे एवढा भारी लागतो ना खायला, बिर्याणीपेक्षा भारी लागतो आणि करायला अगदी सोपा आहे।
जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे एका शिट्टीमध्ये तयार करू शकता, पण आपण हे पातेल्यामध्ये करत आहोत. खूप साधी सोपी पद्धत आहे, खायला एक नंबर चवीची आहे. पहा, टोमॅटो थोडे सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. आता आपल्याला आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये आपण टाकूया. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता आपण मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. पहा, या चिकनचे थोडेसे पाणी आटजेपर्यंत, पाणी सुटेपर्यंत आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. म्हणजे 20 ते 30% आपण चिकन इथे शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यामुळे चिकन लवकर शिजले जाते. तांदळातले पाणी आपण काढून घेऊया. तर पहा, या चिकनला स्वतःचे पाणी सुटलेलं आहे. हे पाणी थोडंसं आटजेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे आणि साईडला तेल सुटेपर्यंत. परत एकदा आपण थोडंसं कालून घ्यायचं आहे. चेक करूया, नाहीतर हे खाली जे चिकन आहे, चिकनचे जे पीस आहेत नाही आणि मसाला जो आहे तो खाली करपला जातो. तेल साईडने मस्त सुटलेलं आहे. आपलं चिकनसुद्धा इथे थोडंसं शिजलेलं आहे 20 ते 30%. तर चला, आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. नाही, सर्वात आधी आपल्याला इथे गरम पाणी टाकायचं आहे. सॉरी, मी इथे गरम पाणी केलेलं आहे. आपले 2.5 वाट्या तांदूळ झालेले आहेत, त्याच्यासाठी आपण इथे टाकलेलं आहे 5 वाटी पाणी. पाणी आपल्याला मोजून करेक्ट टाकायचं आहे. सुरुवातीला सांगितले होते ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला इथे पाण्याचे प्रमाण टाकायचं आहे. इथे आपण 2.5 वाटी तांदूळ घेतले, त्याच्याऐवजी आपल्याला आता दुप्पट पाणी इथे टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर याला एकदा मस्त मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहोत. लक्षात घ्या, पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ टाकायचा आहे. तांदूळ टाकलेले आहे. आता आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत. आणि जास्तही आपल्याला याला कालवत राहायचं नाही, नाहीतर तांदळाचा जो आहे तो तुकडा होतो. त्यानंतर आपण याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेच याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून आपण लगेच झाकण ठेवणार आहोत. पहा, उकळी आलेली आहे आपल्या या तांदळाला. मस्त अशी वास, खूप मस्त घमघमाट सुटलेला आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे आपली ही चिकन पुलाव बनवण्याची. मी इथे प्लेट ठेवलेली आहे कच्चं, जेणेकरून याच्यातली जी हवा आहे ती बाहेर जाणार नाही, स्टीम आहे ती. आणि या प्लेटवर आपल्याला एखादा असा जड वस्तू, खलबत्ता वगैरे ठेवायचा आहे आणि हे आता आपण 20 मिनिटासाठी असंच ठेवूया. तर हे पहा, आपण हे आता एकदा चेक करूया. पहा, झालं आहे का? मी गॅस बंद करते आणि वाव, पहा, आपला हा मस्त चिकन पुलाव बनवून तयार झालेला आहे. गॅस आपण बारीक करूनच याला ठेवलेला आहे 15 ते 20 मिनिटासाठी. परत एकदा याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. एवढा मस्त सुगंध माझ्या या किचनमध्ये दरवळत आहे ना. हा चिकन पुलाव नाही तर एक प्रकारची साध्या सोप्या पद्धतीची बिर्याणीच आहे असं तुम्ही म्हणू शकता. खूप भारी झालेली आहे, दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला आणि तुमच्या कुटुंबातील सर्वांना नक्की शेअर करा. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी करून पहा. कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचणार आहे आणि तुम्हाला लगेच रिप्लायसुद्धा देणार आहे. आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा. पहा, किती सुंदर दिसत आहे आणि हा जो चिकनचा पीस आहे तो सुद्धा मस्त शिजलेला आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी आपली हातची ही चिकन पुलाव खूप भारी झालेला आहे. 2-2 घंटे लावण्यापेक्षा बिर्याणीसाठी ही साधी सोपी चिकन पुलाव खायला खूप भारी लागतो. सेम बिर्याणीसारखाच लागणार आहे. तर फ्रेंड्स, ही होती साधी सोपी आणि झटपट होणारी आपली चिकन पुलावची रेसिपी. आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा. ओके फ्रेंड्स, तेव्हा अशाच एका मस्त भन्नाट रेसिपीसोबत पुन्हा घेऊन येते शिल्पास कुकरी चॅनलमध्ये. तोपर्यंत पुन्हा भेटूया. बाय बाय, टेक केअर.